मुंबई विधिमंडळ राडा प्रकरणी दोघांवरती कारवाई होणार असल्याचं आता सूत्रांनी सांगितलंय। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांवरती कारवाई केली जाणार आहे। तर 6 महिन्यांपूर्वी मुंबई विधिमंडळ परिसरामध्ये आमदार पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता। विधिमंडळाच्या सूचनांचं आम्ही पालन करू, गोपीचंद पडळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कायदेमंडळ सर्वोच्च आहे। कायदेमंडळाचा सन्मान राखणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे। जो काही निर्णय विधिमंडळातून दिला जाईल त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही ज्या काही सूचना दिल्या जातील त्याचं पालन करू। महानगरपालिका निवडणुका झाल्या की परमनंट राजकीय डिवॉर्स होणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील असंही रोहित पवार यांनी म्हटलं। तर ही दिवास स्वप्न आहेत, असं काहीच होत नाही असं केसरकरांनी म्हटलं। रोहित पवार यांनी स्वतःची काळजी घ्यावी असं पडळकरांनी म्हटलंय। कुणालाही लेक्चर देऊ नये, गोपीचंद पडळकर यांनी असं म्हटलेलं आहे। आता शेवटी नाराज होतात, साताराला जातात, मुंबईला जातात, मग कुणीतरी मध्यस्थी करतं, मग मध्यस्थी केल्यानंतर कदाचित त्याला काही प्रमाणात यश येत असेल आणि ती मध्यस्थी झाल्यानंतर यश आल्यानंतर मग कुठेतरी 4 चांगले शब्द बोलावे लागतात। लव्ह अँड हेट रिलेशनशिप आहे। आता मी एकच सांगतो तुम्हाला, मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन एकदा झालं ना, यांचा परमनंट राजकीय डिवोर्स या तिन्ही पक्षांचा होईल आणि 2028च्या आधी म्हणजे 29च्या आधी जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये हे तिन्ही पक्ष हे वेगळे लढतील। म्हणजे भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी ही लढत आपल्याला बघायला मिळेल। हे बघा, ही फक्त दिवा स्वप्न आहे, असं काय होत नाही। काल सुद्धा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र होतो। शिंदे साहेबांची आणि फडणवीस साहेबांची जी मैत्री आहे ती एक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने असलेली मैत्री आहे, ती महाराष्ट्राच्या हिताची मैत्री आहे आणि ते त्यांचे जे स्नेहसंबंध आहेत ते आजही तेवढेच खास आहेत आणि अत्यंत जवळचे आहेत। रोहित पवारला म्हणा, तुझं बघ, बाकीच्याचं घटस्फोटाचं राहू दे, तुझी काळजी घे नीटपणे, लय लेक्चर देत बसू नको। एवढा पण मोठा नाहीस की ज्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखाला सल्ला देतील, आपल्याला ऐकीप्रमाणे राहा म्हणावं। मालाडच्या महापालिकेची शाळा खासगीकरण करण्याच्या मुद्द्यावरून मंत्री मंगलप्रभात लोढा आणि असलम शेख यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। संबंधित शाळा फजलानी ट्रस्टकडून काढून प्रयास संस्थेला चालवायला दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद वाढलेला होता। यानंतर काय झाला, मला ते बोला, मला पण बोलू द्या। माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुमच्या प्रश्नाबद्दल बोलतो ना। माननीय अध्यक्ष महोदय, याने फजलानी चालतो, प्रयास चालत नाही। माननीय अध्यक्ष महोदय, तिथे मालवणीमध्ये काय चाललं सर्वांना माहिती आहे। त्यांच्या नियोजन शाळेवरती आपण शाळेवर अध्यक्ष महोदय त्यांच्या या प्रश्नाचा हेतू काय की फजलानी चालेल, प्रयास नको। अध्यक्ष महोदय, 2010 मध्ये तिथली एक व्यक्तिगत समाजाची पॉप्युलेशन ते 20% वर होती, आता 2024 मध्ये 37% वर आली आहे। ते कुठून आले? 100 एकर सरकारी जमीनवर कब्जा करून त्याने बसवून आला। माननीय अध्यक्ष महोदय, अरे तुम्ही ऐकून घ्या। माननीय अध्यक्ष महोदय, तुमच्या विषय जे चालला होता, तुमचा विषय धरून होता का? तुम्ही पटेल साहेब, 3 स्कूल तुमची संस्थाने दिली आहे या स्कीमवर। मी नाम सांगतो, लोढा साहेब बोला आपण।